वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची होणार आहे। बहुजन विकास आघाडी हा वसई विरार मध्ये सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून मानला जातो। प्रामुख्याने आपल्याला यामध्ये बहुजन विकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत पाहायला मिळणार आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 8 मध्ये उपस्थित आहोत। आपल्यासोबत अधिकृत उमेदवार सचिन देसाई आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत विविध विषयांवर। पाहूया तर नमस्कार। आज वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक सुरू म्हणजे आलेली आहे आणि 5 दिवस प्रचार सुरू आहे। तुमचा प्रचाराचा वेग कसा आहे? आता पहिला आपला एक वार्ड एक नगरसेवक होता, पण आता यावर्षी 2020 ला प्रशासकीय राजवट बसल्यानंतर आता 5-5.5 वर्षांनी इलेक्शन होते, पण त्याच्यामध्ये पण पॅनल सिस्टम 4 वार्डचा एक वार्ड आणि आता मतदारांमध्ये भ्रमित झाले की मतदान कसं करायचं, म्हणून त्याच्यासाठी आम्ही जनजागृती करण्यासाठी मुलांची टीम, महिलांची टीम, युवा महिलांची टीम जनजागृती आपण मतदान कसं करायचं आहे डोर टू डोर आम्ही समजवतोय। आम्ही जास्त करून रॅलीपेक्षा आम्ही डोर टू डोर आणि कॉर्नर मीटिंग, कारण हा जो परिसर आहे आमचा बहुतेक परिसर हा नोकर वर्ग आहे। हे सकाळी जातात आणि संध्याकाळी 7-7:30 नंतर आमच्या घरी येतात। त्यांनी दिलेलं टायमिंग, त्या टायमिंगच्या माध्यमातून आम्ही 5-6 शौचालय एक करून डोर टू डोर आम्ही कॉर्नर मीटिंग घेतो। त्यांना समजवतोय की आपल्याला मतदान कसं करायचं, आपल्याला मतदान कुठे करायचं, कारण या पद्धतीने 1 वर्ष अगोदर परिवर्तन सांगितलं, पण जनतेचं परिवर्तन तर नाही केलं, पण स्वतःच्या घराचं आणि स्वतःच्या फॅमिलीचं परिवर्तन या आलेल्या सरकारने केलेलं आहे। म्हणून नागरिकांमध्ये आम्ही समोर जातोय, नागरिकांना समजवतोय की आज आपण काही वस्तू किती रुपयाला घेतो ना, किती रुपयाला आपण देतोय। आज या प्रशासनाने जनतेला लुटायचं काम चालू केलेलं आहे। म्हणून सर्वांना विनंती आहे माझी की कुठेही परिवर्तन न करता परंपरा ही जी आहे, कारण 35 वर्ष लोकनेते जितेंद्र ठाकूरने निस्वार्थ सेवा केलेली आहे। आपण पण बघता, जनता पण माहिती जनतेला की इथे 35 वर्ष बनणारा नेता एकच लोकनेते जितेंद्र ठाकूर हे सर 5.5 वर्षांपासून प्रशासकीय राजवट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अधिकारी जे आहेत पालिकेचे ते मनमानी कारभार करतात। तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी तुमची काय पावलं असतील? बघा, प्रशासनाला वाटलं की पुढच्या टायमाला काय बहुजन विकास आघाडी येणार नाही, पण त्यांनी या भ्रमात राहू नका, कारण जनता ही बहुजन विकास आघाडीलाच निवडून देणार आहे। मध्ये आमच्या युवा नेते आणि आमचे आमदार, मी माझे आमदार आधी कधी पण बोलणार नाही, कारण जनता त्यांना आमदार मानते। लोकनेते जितेंद्र ठाकूर असो, सतीश ठाकूर असो, राजेश पाटील यांना जनतेने मत दिले, पण या दोघले सरकारने त्यांना मशीनमध्ये हे करून निवडून आलेले आहेत। त्या मोर्चामध्ये आम्ही सांगितलेलं अधिकाऱ्यांना की जे तुम्ही 5 वर्षात करतात त्याचा भोग तुम्हाला आलेल्या इलेक्शनच्या नंतर तुम्हाला आठवण येईल। यांना रडो का पलो करून सोडणार आम्ही करा। जे ह्यांनी केलेले काम आहेत, ज्या चुका केल्या आहेत, त्यांची पूर्ण कुंडली आमच्या लोकनेते जितेंद्र ठाकूरांकडे आहे। याला 15 तारखेच्या नंतर 16 तारखेला जेव्हा आमची बॉडी बसेल, आमचा महापौर बसेल, पहिला अधिकारी आमचे ताब्यात होतील। विकासाचे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचताय? विकासाचे मुद्दे आम्ही विकास कामं केलेली आहेत। आज आमच्या 2020 नंतर आम्ही जी कामं दिलेली आहेत, आमच्या लोकनेते जितेंद्र ठाकूरांनी जी कामं दिलेली आहेत, आमच्या ज्या नगरसेवकांनी कामं दिलेली आहेत, त्याच कामाला आम्ही कामं करतोय असे ढिंडोरे पिटणारे या 1 वर्षाची सरकार आहे, त्यांनी जाहीर पण दाखवावं ना आम्हाला की कधी तुम्ही मान्यता घेतली, प्रशासकीय मान्यता कधी घेतली, कधी तुम्ही कामं दिलेली आहेत। हे यांचे खोटे दावे आहेत। त्यांना माहिती आहे की खोटं बोलून पण चुका होतात। खोटं बोला पण रेटून बोला, रेटून पण नाही बोलत, कारण विषय असा आहे की रोडचं सांगतात, ब्रिजचं सांगतात, हॉस्पिटल सांगतात, त्यांचं विजन तर दाखवा, हॉस्पिटल कसं बनणार आहे, ब्रिज कसा होणार आहे हे त्यांच्याकडे नाही। ते विचारत असेल तर लोकनेते जितेंद्र ठाकूर आणि आमचे युवा आमदार त्यांना विचार असे सांगतील। त्यांनी जाहीर आवाहन केलेलं आहे, समोरासमोर बसा, आमच्या कामात मी प्रश्न विचार, त्याचे उत्तर आम्ही तुम्हाला देतो, पण ते समोर बसणार कसे? त्यांना माहिती आहे की आम्ही शून्य काम केलेलं आहे। म्हणून आम्ही आल्यानंतर जे आमची पेंडिंग काम आहेत 2020 नंतरची, ती पूर्ण लोकनेते जितेंद्र ठाकूर आणि सतीश ठाकूर यांच्या माध्यमातून 100% करण्याचं काम आम्ही निर्धार घेतलेला आहे। सत्ताधारी पक्ष आता 35 वर्षांच्या सत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, परंतु या 35 वर्षांमध्ये वारंवार बहुजन विकास आघाडीची सत्ता निवडून येत होती। यामध्ये तुमचं काय मत आहे? विरोधकांनी केलेल्या आरोपावर तुमचं काय म्हणणं आहे?
बघा, 35 वर्ष प्रेम जनतेने लोकनेते ठाकूरांवर केलेलं आहे. 35 वर्ष. आता 2001 ची गोष्ट सांगतो की जे 25-30 वर्ष पाणी पुरवठा अख्या वसई तालुका होणारा सूर्या प्रकल्प, हा 25-30 वर्ष पाणी कमी न होणारा प्रकल्प हा लोकनेते ठाकूरांनी आणलेला. पण 25 वर्षानंतर येणारी पब्लिक 2001-2002 मुंबईची पब्लिक एक पूर्ण इकडे आलेली. मग त्यांना पाणी, रस्ते, लाईट ही सुविधा देण्याचे काम बहुजन विकासाच्या माध्यमातून आणि ते निवडून आलेले नगरसेवक यांच्या माध्यमातून झालेलं आहे. एक सांगतात 35 वर्ष काय झालं, 35 वर्ष काय झालं. मी त्या 35 वर्षांना विचारतो, तुमच्या ज्या घरात नळ आहे हे लोकनेते ठाकूरची देण आहे. तुमच्या बाजूला जे लाईट आहे ना, हे लोकनेते ठाकूरची देण आहे. आज इथे लाईटीचे मोठे मोठे हब झालेले आहेत ना, हे लोकनेते ठाकूरची देण आहे. नाही तर पहिला एक छोटे ट्रान्सफर असायचे. इथे एमएससीबीला महावितरण जागा कोण देत होते? वैयक्तिक लोकनेते एकनाथ ठाकूरांनी इकडच्या स्थानिकांना समजावून की उद्या आपण ही जागा आपण एमएससीबीला देतोय का लाईट सप्लाय देतोय, तर भविष्यात आपल्या इथे लाईटीची कमतरता होणार नाही. हे लोकनेते इथे जागा शब्द म्हणून माणसांनी जागा दिलेली आहे. हे काय मला सांगू 35 तुम्ही काय जर कुठल्या गोष्टीकडे 35 वर्षात फक्त आत्ताचे आमदार राजेंद्र गावित आणि तेव्हाचे सांसद राजेंद्र गावित यांनी फक्त पालघरला बसून वसई तालुक्याला पाणी द्यावं नाही ह्याचा विरोध केला. मत मागा तुम्ही येता ना वसई तालुक्यामध्ये, मग त्या जनतेला पाणी द्यावं नाही हा मुद्दा घेऊन आम्ही जाणार आहे. हे अगर आता विरोध करतात आणि आता मतं मागायला येतील तेव्हा त्यांना विचारतं की वसई तालुक्यात पाणी देताना विरोध का केला आम्हाला. आणि जनता शिकलेली आहे, सुधारलेली आहे. या टायमाला 115 ची 115 नगरसेवक हे बहुजन विकास आघाडीचे असेल आणि पुढच्या वर्षी कुठलीही पार्टी विचार करणार नाही की वसई तालुक्यामध्ये आपल्या समोर लढण्याची. ही मी आपला ग्वाही देतो. गटर, वॉटर, मीटर याच्यावरून मोठं राजकारण विरोधी पक्ष करतो, त्याच्यावर काय म्हणतात? त्यांनी सांगावं ना, त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. मी काय बोलतो, ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली आहे, आज जिथे 100 घरं होते तिथे 500 घरं झाल्या, तर पाणी, रस्ता ही सुविधा वाढतच जाणार आहे. ज्या पद्धतीने आमच्या लोकनेते ठाकूरांनी सांगितलं की वसई तालुका असा आहे की मिनी भारत आहे, की ज्यांना आपल्याला परवडत अशी घरं भेटतात आणि त्यांची अपेक्षा असावीच ना, गरिबाने गरिबातच राहावं, त्यांची पण अपेक्षा असते ना फ्लॅट मध्ये राहावं, आम्हाला पण स्वस्त घरावर भेटावी. ही घरं वसई तालुक्यात भेटलेली आहेत आणि हे आप्पाची देण आहे की त्यांनी स्वस्त आणि मिडल क्लास लोकांना घरं भेटा. म्हणून पूर्ण मुंबईपासून ठाणा असतो, पालघर असतो, तिकडनं हे वसई तालुक्यात राहतात आणि सुखात नांदतात. तर आता मतदारांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणजे पारंपरिक जी मतदान केंद्र होती ती केंद्र बदलण्यात आलेली आहे. 1 किलोमीटर लांबपर्यंत मतदारांना जावं लागणार आहे. त्या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल, या विषयावर तुम्ही काय सांगाल? मॅडम, मी तुम्हाला अगोदर सांगतो, ज्या टायमाला यादी विक्री झालेली त्यामध्ये मी दुबार नावं टाकलेली, त्याच्यानं काही नावं दुसऱ्या वार्डात टाकलेली. मी त्या टायमाला निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना भेटलो की साहेब, जेव्हा तुम्ही आम्हाला न विचारता तुमची दुसऱ्यांची नावं तिकडे टाकता तेव्हा तुम्ही आधार कार्ड, त्यांचे वोटिंग कार्ड काही मागत नाही, मग आमची नावं तिकडे टाकता तुम्हाला कशी माहिती पडत त्या वार्डात राहतात. आम्ही तुम्हाला कागद देतोय, सर्व देतोय, तरी तुम्ही त्यांचे आधार कार्ड मागतात. हे तुमच्या चुका तुम्ही करताय. आता तर नवीन असा प्रकार झाला आहे की पारंपरिक या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थानिक आणि जुने 20 वर्ष राहणारे त्यांचा एक गठ्ठा इथे मतदान होता. काहींना बिरारपेठ टाकलं 1 किलोमीटर, काहींना दुसऱ्या शाळेमध्ये टाकलंय. ज्यांच्या 20 पालावधी शाळा आहे तिकडे मतदान न टाकता त्यांना कमीत कमी 1 किलोमीटर टाकलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये असं चाललंय की ह्याच्यामध्ये कुठेतरी प्रशासकीय त्यांचा काहीतरी हातभार घोड आहे आणि ज्यांची सत्ता आहे त्यांना आता ही धाकधूक लागलेली आहे की आता इथे बहुजन विकास आघाडीशिवाय पर्याय नाही. आणि जनता 2 किलोमीटर करा, तुम्ही 20 किलोमीटर करा, तिकडे जाऊन फक्त आणि फक्त शेती आणि बहुजन विकास आघाडी यालाच मतदान करणार. तुम्ही जेवढा त्रास देते 16 तारखेनंतर तुम्हाला तेवढा त्रास भोगायला लागेल. शेवटचा प्रश्न की आता निवडणुकीमध्ये उद्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मतदारांना काय आवाहन कराल मतदान करण्यासाठी? मी मतदानाला एकच आवाहन करेन की आपलं जे 5 वर्षाने मतदान करतोय ते आपण वाया घालू नका. आपलं एक बोट विकासाकडे न्यायचं आहे की आपल्याला सुखाकडे का दुःखाकडे. आज 1 वर्षात आपण बघतोय त्याच्या डिलिव्हरी होणाऱ्या महिला किंवा कामात जाणारे माणसं 35 वर्ष अगोदर केले रस्त्याचा खड्डा दिसायला लागला इथे. आपण फिरता, आपण बघता. आज प्रथमतः असं झालंय महाराष्ट्रात किंवा भारतात की एक आमदार टॅक्स ओपनिंग करायला येतो. आमचे लोकनेते ठाकूर सांगतात की आमचा कार्यकर्ता पण गेला तर टॅक्सचे कामं होतात, पण तरी आम्ही टॅक्सची ओपनिंग करायला नाही गेलो. आज तुम्हाला सांगतो, या मेन नालासोपारापासून वाखणपाड्याला मी एक रोड बघितला,
त्याच्या 3.5 फूट खड्डा, म्हणजे ग्रामपंचायत झालेला रोड दिसायला लागला. म्हणजे हे यांचे 1 वर्षाचे परिवर्तन आहे. पण येणाऱ्या 2015-26ला 15% नंतर विकासाची धारा ही आपणास दिसेल. आणि खरोखर मी सांगतो तुम्हाला, जनता आता यांना कंटाळलेली आहे. आता हे किती पण मोठे गाजर देऊन दे, आता 70 रुपयाचा गाजर 50 झाला, 50चा गाजर 20, आणि पुढच्या नामा गाजर यांना भेटणार पण नाही. हे मी जनतांना आव्हान करतो की आपला विकास बघा. आज लोकनेते जितेंद्र ठाकूर होते म्हणून आपल्या इकडे विकासची धारा होती, मोठे मोठे विकास कामं होत होते. आणि एकच सांगेल तुम्हाला की लोकनेते जितेंद्र ठाकूरांच्या इकडे गेल्यानंतर त्यांचं एकच म्हणणं आहे, पहिला माझा कार्यकर्ता आणि माझी जनता. देवाने फार त्यांना दिलंय, पण अहोरात्र दिवस धावणारा एकच नेता आहे तुमचे लोकनेते जितेंद्र ठाकूर. म्हणून त्यांना जनता लोकनेते बोलतात. असं नसतं कुणाला लोकनेते उपमाही भेटत नाही आणि ती भेटणार नाही. पालघर जिल्ह्याचा लोकनेता म्हणजे आमचे लोकनेते जितेंद्र ठाकूर. एकंदरीत आपण पाहिलं की सचिन देसाई यांनी त्यांची आपली भूमिका विकास कसा करणार या प्रभागामध्ये ही पूर्णपणे भूमिका त्यांनी मांडलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये आता मतदार राजा कोणाला कौल देतो हे पाहण्याचं. धन्यवाद. जय श्रीराम, जय द्वारकाधीश.